पॅकेट आहे. समजा मॅगी आणली आणि त्याला खूप मसाला नको आहे, म्हणजे माझ्या पुढे तिखट नाही आवडत, तर मग मी त्याला कमी तिखटचं जरा हे करते, तर मसाला खूप कमी टाकते. तर हे जेली चॉकलेट आले होते ज्याच्यामध्ये हे बघा ह्या चॉकलेट आल्या होत्या. तर मी ते कंटेनर हे आपले एक्स्ट्राचे जे मसाले आहेत तर ते मसाले ठेवण्यासाठी यूज केला. ॲक्च्युली आज फ्रीज साफ करण्याचा बेत होता, कारण फ्रीज खूप मेसी झालं होतं. या मेसी म्हणजे तुम्हाला सांगते का इथं हे जे आहे ना, जे वरून फ्रीजरचं जे पाणी पडतं, तर ते पाणी फ्रीजरचं पाणी ते पडून ते मागच्या साईडला जातं, तर तेच पडलं होतं. ते बहुतेक तनिषकडून पडलेलं असावा, त्याच्यामुळे मग मला शेवट आहे ना सगळं फ्रीजच साफ करावं लागला, कारण अख्ख्या फ्रीजमध्ये पाणी झालं होतं. ॲक्च्युली ह्या ज्या शीट्स आहे फ्रीजमध्ये ठेवण्याच्या, तर त्या मी मिशोवरून घेतल्या होत्या. आणि त्याच्याने काय होतं, हे जे आहे आपलं, तर ह्याची जी काच आहे ती खराब होत नाही, त्याच्यामुळे मी ते हे केलं होतं. त्यानंतर हे जे कंटेनर आहे ते सुद्धा मी मिशोवरून घेतले होते. जर लिंक हवे असेल तर मग मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तुम्हाला. आणि आता फ्रीजचा हा भाग जरा हे करून झालाय, साफ करून झालेला आहे. इथं मी कडधान्य ठेवते. कडधान्याला भुंगा किडा वगैरे लागत नाही जर आपण तो फ्रीजमध्ये ठेवला तर. मला ह्याच्यासाठी कंटेनर घ्यायचे आहेत. ॲक्च्युली हे घेतलेत, ह्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे, ह्याच्यामध्ये चवळी आहे, म्हणजे बऱ्यापैकी ठेवलेत. ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचे जे मसाले आहेत ते मसाले ह्याच्यामध्ये आहे. पण ह्याच्यासाठी कंटेनर मला घ्यायचं आहे, तर ते मी मागवलं का मग तुमच्याबरोबर शेअर करेल. त्याच्यामुळे मी हा जो खालचा डोर आहे तो कडधान्यासाठी ठेवला. मी फळं फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण फळं फ्रीजमध्ये ठेवलेले चांगली नसतात, त्याच्यामुळं. आता हा जो शेल्फ आहे तो मला व्यवस्थित करून घ्यायचा आहे, तर मग मी तो व्यवस्थित करते आणि झाल्यावर तुम्हाला दाखवते. मला तुमच्याबरोबर हे शेअर करायचं होतं की हा टी शर्टाबरोबर मिळालेला डबा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये टी शर्ट होता आमच्या साहेबांचा, आणि त्याचा उपयोग मी हे चिंच ठेवण्यासाठी केलेला आहे. मी गावावरून चिंच आणली होती आणि त्या चिंच पिशवीमध्ये ठेवल्यामुळं फ्रीज एकदम मेसी दिसत होता, म्हणून मग मी ते ह्या डब्यामध्ये स्टोअर केलं आहे. आणि खूप महागडे डबे घेण्यापेक्षा किंवा काय ऑर्डर करण्यापेक्षा मी काय करते, हा जो कुकीज भेटल्या होत्या तर त्या कुकीजचा डबा मी कढीपत्त्याला यूज केला आहे. तर कशी वाटली ही ट्रिक? जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि तुम्ही जर असंच माझ्याबरोबर म्हणजे जसं मी करते, हे कंटेनर असे रियूज करते, जेणेकरून त्याचा यूज पण झाला पाहिजे, अशा पद्धतीने मी करते. तसं जर तुम्ही करत असाल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा बरं का तुम्ही असं सुद्धा करतात म्हणून. तडान, हा आहे फ्रीजचा आपला फायनल लुक, ज्याच्यामध्ये फ्रीज क्लीन झालेला आहे. इथे कंटेनर आहे, इथं मी चिंचेचा डबा ठेवला आहे आणि सॉस ठेवले आहेत, आणि खजूरचं एक पॅकेट ठेवलं आहे जेणेकरून खजूर खराब नको व्हायला. आणि इथं सोया सॉस, चिली सॉस, हे पूर्ण सॉस कंटेनर आहे. आणि आपल्याला चिंच तर लागतीच आळूच्या वड्या करण्यासाठी किंवा एकदम खट्टी मिठी डाळ करण्यासाठी, कशासाठी. इथं नारळ आहेत जे फोडलेले असतात, पण त्याचा यूज करणं पटकन शक्य होत नाही, तर मी ते फ्रीजमध्ये ठेवते आणि जेव्हा पाहिजे त्या पद्धतीने यूज करते. हा खसखसीचा डबा आहे, ह्याच्यामध्ये सुंठ इलायचीची पावडर केलेली आहे मी. हे आपलं सँडविचसाठी मेयोनीज चीज आहे, आणि हे अंजीर आहे. शक्यतो मी ड्रायफ्रूट बाहेर ठेवत नाही, ते फ्रीजमध्ये ठेवते. इथे सर्व मसाले आहे आपले, आणि हे इलायची आहे, इलायची मी फ्रीजमध्ये ठेवते. आणि हे एक्स्ट्राचे जे मसाले आहेत, जे पॅकेट्स आपल्याला उपलब्ध होतात, आणि ते कशामध्ये ठेवायचे तर ते मी ह्याच्यामध्ये ठेवले आहे. तर तुम्हाला कसे वाटलं फ्रीज ऑर्गनायझेशन? आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. मग हा आहे आपल्या फ्रीजचा फायनल लुक. इथं हा कोपरा मोकळा होता, त्याच्यामुळे मी त्या कोपऱ्यामध्ये हे असं लावलं आहे किचनच्या. आणि मी फ्रीजवर काहीच ठेवत नाही, त्याच्यामुळे एक छोटंसं हे लाइटिंग लॅम्प आहे, ते मी मिशोवरून मागवलं आहे, तर मग ते ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर हा फ्रीज. इथं मी एक हँडी टॉवेल लावलेला आहे, जर किचनचं काम झाल्यानंतर हा टॉवेल हात पुसायला जरा बरा पडतो. आणि हा झाला फ्रीज, ज्याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत फ्रीज ठेवते. नको जास्त करून हे, फक्त मला आता कडधान्यासाठी कंटेनर मागवायचे आहेत. फ्रीजचा हा फायनल लुक.